हॅलो. छत्रपती संभाजीनगरच्या जीएमसीची एक्झाम झाली होती मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणजे 25 तारीख, 26 तारीख आणि 28 तारीख असे 3 डेट्स होत्या. छत्रपती संभाजीनगर जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या ज्या वेगवेगळ्या ग्रुप डीच्या चौथ्या अशा वर्गाकरता वेगवेगळ्या पोस्ट होत्या. त्या वेगवेगळ्या पोस्ट बद्दल आपण सांगतोय. त्याचा एक्झाम पण झाली, त्याची फर्स्ट आन्सर की पण आली, त्याची फायनल आन्सर की नॉर्मलायझेशन नंतर जी आन्सर की येते ती पण आली. त्यानंतर तुम्हाला फायनल लिस्ट पण आली, लिस्टमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटची पण लिस्ट आली आणि आता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. फटाफट सांगतो या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काय काय तुमच्या मनात जे डाऊट असेल ते सगळं आपण क्लिअर करूया. बघा, टोटल एवढे क्वेश्चन माझ्या मनात आले असं विचार करून की जे तुमच्या मनात असू शकतात. ठीक आहे, तर वन बाय वन ते बघूया. ज्यांचे वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे त्यांनी काय करावे बघा. ज्यांचं वेटिंग आता फायनल लिस्ट कुठे भेटणार तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यात तुम्ही ते परत एकदा तुमचं नाव चेक करून घ्या. तर त्या वेटिंग लिस्टमध्ये जर आपल्या सिलेक्टेड कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर प्लीज पटापट पटापट रेडी व्हा, कारण की अजूनही 3 दिवस बाकी आहे. ठीक आहे, 19 तारखेपासून सुरू होणार आहे. तर भले तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे असाल तरी 3 दिवसात बरोबर तुम्ही डॉक्युमेंट गोळा करून तुम्ही फाईल बनवून येऊ शकतात. कशा प्रकारे फाईल बनवावी, कोणते ड्रेस घालावे, सगळं मी सांगणार आहे. तर ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी पण जावे का, तर याचं उत्तर आहे नाही. ज्यांचं फक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट, याच्या आधी वेटिंग लिस्टची पण नाव आले होते तर त्यांच्या नावापुढे वेटिंग असं WL लिहिलेलं होतं, त्यांना नाही बोलवलं आहे. फक्त जे आता नवीन अपडेट आलेली आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनीच फक्त जायचं आहे. हा, दुसरं ज्यांच्याकडे हॉल तिकीटची आता प्रत नाही. आता बघा, काही जणांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे हॉल तिकीट आता ते होतं ते आम्ही सेंटरला सबमिट करून टाकलं, त्यांनी घेऊन ठेवलं होतं, मग आता आमच्याकडे नाहीये. मग आता काय करू बघा, आता ती लिंक तर परत ऍक्टिव्हेट नाही. आता ते जे झालं ते झालं. आता नाहीये तर नाहीये. एक गोष्ट तुम्ही सांगून द्या, सर माझ्याकडे नाही, बाकीचं तुमच्याकडे आहे. ठीक आहे, पण असे कोणी व्यक्ती कॅन्डिडेट असतील ज्यांनी मला व्हॉट्सअप करून हॉल तिकीट जर तुमच्याकडे त्यावेळेस काढलं नव्हतं गेलं आणि तुम्ही मला डिटेल्स पाठवली होती व्हॉट्सअपवर की सर माझं हॉल तिकीट मला काढून द्या, आणि मी जर तुम्हाला काढून दिलं असेल तर ते माझ्याकडे सेव्ह आहे डेटा. ठीक आहे, तर तिथून मी तुम्हाला परत देऊ शकतो. फक्त तुम्ही परत एकदा मला व्हॉट्सअप करा, तुमचं काय डेटा वगैरे वगैरे असेल ते मला थोडंसं इन्फॉर्मेशन द्या, मी थोडं लॅपटॉपमध्ये सर्च करतो, ते तुम्हाला भेटून जाईल. तर हे एक होऊ शकतं. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याची आता ही तर तुमच्याकडे पाहिजे होती राव, आता ती पण नाही भेटत आहे. तर मग ठीक आहे, आता नाही येत जबरदस्ती झटू नका, कारण की ती आता नाही भेटणार, ती लिंक डिऍक्टिव्हेट झाली. ठीक आहे, तर असेल तर घ्या. दुसरं ज्यांच्या नावात बदल आहे, म्हणजे आता काही नावात बदल वगैरे झालंय असं असं असतात काही जणांचं, तर तुम्हाला गॅझेट करून घ्यायचं आहे ते, आणि ते कसं करायचं काय करायचं पुढे मी सांगणार आहे. तर हा प्रश्न मी पुढे क्लिअर करणार आहे. ज्यांच्याकडे NCL सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये किंवा एखादा डोमेसाईल सर्टिफिकेट नाही, त्यांनी काय करायचं त्यांना पण मी पुढे सांगणार आहे. लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सबमिट करावं लागतं. ते प्रमाणपत्र कुठं भेटतं त्याची पण प्रत मी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजूनही नसाल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमचं नाव, तुमचं गावाचं नाव आणि तुम्ही कोणती एक्झाम करता प्रिपरेशन करतात ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला दिले, त्याची झेरॉक्स काढा, त्याच्यावर फक्त तुमची साईन वगैरे लिहा, बस असं एक हमीपत्र असतं फक्त येस नोचं. दुसरी गोष्ट, सर माझं लग्नच नाही झालं तरी मला द्यावं लागेल, तर रेडी ठेवावं लागेल तुम्हाला. भले तुमचं लग्न नाही झालं पण हे तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे, आणि जॉईनिंग लेटर कधी येते, आपण कधी जॉईन करायचे बघा. आता हे 19 तारखेपासून तुमची सुरुवात आहे. 24 का 26 तारीख त्यांनी लास्ट दिली, आपण बघून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जायचं, आणि याच्या लगभग मला असं वाटतं 15 दिवसाच्या आत, मॅक्झिमम 15 दिवसाच्या आत तुम्हाला ईमेल किंवा फोन वगैरे किंवा टेक्स्ट मेसेज येतो. जास्तीत जास्त ईमेलच येतो. तर ते तुम्हाला ईमेल चेक करत राहावं लागेल, आणि तुम्हाला एक जॉईनिंग डेट देतात की बाबा तुम्ही 5 तारखेच्या म्हणजे 5 फेब्रुवारी पासून पुढचे 14 ते 15 दिवसाचा असा मधला पिरियड देतात. ते 5 ते 28चा महिना, कोणता 2024-26 चालू ना, हा 28चा महिना आहे. तर 5 ते 28च्या मधल्या काळात तुम्ही जॉईन करावं. तर फक्त एकच मी पर्सनल म्हणजे जेवढं आता कॅन्डिडेटना मी जॉईन करून दिलेलं आहे वगैरे वगैरे त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार सांगतो की लवकरात लवकर जॉईनिंग करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी पुण्याचा माणूस आहे आणि मी आता हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला मला तिथं जॉईन व्हायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, सपोज तुमची डेट 1 तारखेची आली ना, तुम्ही 31 लाच पोहोचायचं 31st ला.
हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं झालं असेल तोपर्यंत 31ला औरंगाबाद मध्ये पोहोचायचं. तिथून पहिल्यांदा 1 तारखेला चांगले ड्रेस वगैरे घालून तिथं चालले जायचं, जॉईनिंग करून घ्यायची. आणि मग लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून सुट्ट्या टाकता येतात 4 ते 5 दिवस, की सर मी आत्ता आलेलो आहे, अजून मला रूम बघितलं नाही वगैरे. तोपर्यंत 1 दिवस कुठेतरी लॉजवर राहा, बस स्टँडच्या बाजूला, रेल्वे स्टेशनच्या बाजूला. लागले तेवढे लॉज भेटतात, एका दिवसाकरता 700-1000 रुपये घेणार, जाऊन द्या. पण ते पहिल्या जॉईनिंग मध्ये तुमच्या सॅलरीमध्ये निघून जाईल खर्च. पण पहिल्यांदा मी बघतो 4-5 दिवस फिरतो आणि मग जॉईन करतो, असं नका करू. याने होतं काय, 2 प्रकारचे लॉस आहे. एक तर तुम्हाला प्रमोशन लवकर पाहिजे तर ते सिनियरिटीच्या बेसिसवर प्रमोशन देतात, तुम्ही लवकर जॉईन केलं तर तुम्ही मोठे इतरांपेक्षा. दुसरं, तुम्हाला पेमेंटही लवकर भेटतो, पेमेंट सुरू होऊन जातो ना. हा, फक्त जे लिव्ह पिरियड तुम्ही टाकले तेवढा नाही भेट. सोडा, तुम्हाला करायचं सांगितलं ना, नका डोकं लावू. 4 वेळेस प्रश्न विचारणार मला. ठीक आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार त्याची 1 बाय 1 मी लिस्टच आणलेली आहे, ती दाखवतो 1 बाय 1. तर सर्वसाधारण सूचना आहे वगैरे वगैरे त्यांनी ऑफिशियली दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढे वेगवेगळ्या पोस्ट आहे बघा. क्लास 4 सर्वंट, नॅनी, गार्डनर, लॅबोरेटरी अटेंडंट. याच्यामधली सर्वात भारी सांगू तुम्हाला, असं कोणती पोस्ट आहे सर, आता आहे बघा तुमची पोस्ट ठरलेली, पण ज्यांना नाईट शिफ्ट वगैरे नव्ह किंवा त्यांनी चान्स दिला की बाबा तुम्हाला आता पोस्ट बदलू शकतो, तुम्ही इकडे वॅकन्सी वाढली आहेत, तुम्ही शिफ्ट करू शकतात, तर सर्वात पहिले तुम्ही चान्स द्या याला. कोण आहे, कुठे गेला, लॅबोरेटरी अटेंडंट. हा सर्वात भारी पोस्ट आहे. याला आहे ना असं म्हणजे नाईट शिफ्ट किंवा जास्तीचं काम किंवा प्रेशरचं काम, टेन्शनचं काम, टार्गेटचं काम काही नसतं. तर याला पहिले प्रेफरन्स द्या. बाकीचे ठीक आहे, आता बाकीचे पानक्या, माझा भारी आवडतो यार मला पानक्या. ठीक आहे, बाकीचं बघून घ्या तुम्ही. आता हे ठीक आहे, वाचून घ्या. मेन सांगतो फक्त. अच्छा, हे बघून घ्या, वेगवेगळे आपले बॅचेस चालू आहे. RRBच्या बॅचेस चालू आहे, तलाठी ग्रामसेवक येणार आहे त्याची बॅचेस स्पेशल चालू आहे. ऑनलाईन कम्प्लीट 2.0 ची बॅच चालू आहे आणि हायकोर्टाची पण बॅच चालू आहे. सर्व काही बॅचेस मध्ये मी डेमॉन्स्ट्रेशन दिलेले आहे, PDF पण दिलेले आहे, एकदा जाऊन चेक करा. सगळं प्रॅक्टिस सेट वगैरे मीच प्रोव्हाइड करणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता बघा इकडं ऑफिशियल दाखवतोय मी, ऑफिशियल आलेले आहे. गट ड वर्ग 4 सरळ भरती परीक्षा अंतिम निवड सूची व सर्वसाधारण सूचना, जी आपली एक्झाम झाली होती 25, 26 आणि 28 तारखेला, यानुसार तुम्हाला वेगवेगळं एक्झाम सेंटर आणि हे देण्यात आले होते. आता तुम्हाला म्हणजे निवड करण्यात आली सिलेक्टेड कॅन्डिडेटची. तर तुम्हाला तशी ही वेबसाईट दिलेली इथं, याच्यातलं फक्त मेन वाचून दाखवतो मी. ब्ला 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 ब्ला. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स मी आता जे दाखवणार आहे त्याचे सगळ्यांची मूळ कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे. एक ओरिजिनल पाहिजे. ठीक आहे, ओरिजिनल नसेल तर काय करायचं ते पण सांगतो, जेव्हा ते कागदपत्र येईल तेव्हा. त्याची फाईल कशी बनवायची ते पण सांगतो. डायरेक्ट येतो रे मुद्द्यावर, हे नका वाचत बसू. आता फक्त मेन बघा की चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष म्हणजे क्लास 4 सर्वंट त्यांच्याकरता 19 तारखेची डेट दिलेली आहे. 10 ते 1 पण टाइम आता पुढे मागे होतोच माहितच आहे. शासकीय आता जाऊन गुगलवर चेक करून घ्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, औषधशास्त्र विभाग, फार्माकोलॉजी डिपार्टमेंट, व्याख्यान कक्ष, लेक्चर हॉल, 3रा माळा. ठीक आहे, त्याच्यानंतर आया माळी आणि प्रयोगशाळा सगळे 19 तारखेचीच आहे. ठीक आहे, थोडं दिवसभर लागतो तुम्हाला. हा, आता हे काही कॅन्डिडेट यांचं 20 तारखेला आहे, काही 21 तारखेला आहे, काही 22 तारखेला आहे, काही असं आहे. तुम्हाला तुमचे जे सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे ना त्याच्यात तुम्हाला डेट नुसार दिलेले आहे, तर तुम्ही तुमचं बघून घ्या डेट काय. त्यानंतर हे सगळं दिलेलं आहे डेट वगैरे. ठीक, आता तुम्ही असं नाही करू शकत सर माझं 21 तारखेच होतं पण मी 21 ला पोहोचू शकलो नाही म्हणून आता 22 ला जाऊन माझं चेक करून घ्या, नाही चालत. ऐसा नाही चालता यार. ठीक आहे ना. आता तुम्हाला दिलेले बघा, तत्पूर्वीच्या अर्हतेनुसार खालील नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन यावीत. उपस्थित राहताना सदर प्रमाणपत्राचे साक्षांकित प्रत उमेदवाराजवळ असणे अत्यावश्यक आहे. वयोमर्यादा आणि अधिवास जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, म्हणजे तुमचं डोमेस सांगतो पुढं. आता हे ऑफिशियली दाखवलंय मी, तुम्हाला वाचायचं तर वाचत बसा, तसं मी सगळं बोललेलो आहे. उमेदवारांना तुमचं शिक्षण, वय, खेळाडू, जर तुम्ही कोणतं रिझर्वेशन घेतलं असेल, कास्ट सर्टिफिकेट तेव्हा लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, NCL लागेल, ओबीसी मधून गेला असेल, त्याच्यानंतर खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून गेला असेल ते लागेल, अपंग असेल अपंगाचं लागेल, अनाथ असेल अनाथाचं लागेल, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल त्याचं लागेल. म्हणजे तुम्हाला हे तुमचं माहित असतं. ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे.
हा हे बघा, कागदपत्रे पडताळणी नमुना, हा नमुना त्यांच्याकडेच असतो. तुम्हाला इथं फोटो वोटो चिपकावा लागतो वगैरे वगैरे. याच्यात काय काय असणार आहे बघून घ्या. एवढे डॉक्युमेंटची लिस्ट आहे बघा. पहिलं, गट ड संवर्गातील समकक्ष व इतर पद प्रवेश पत्र गुणपत्रिका. म्हणजे तुमच्याकडे हॉल तिकीट वगैरे पाहिजे, आता नाहीच आहे तर सोडा. आणि ज्यांच्याकडे नाही, ज्यांनी मला काढायला सांगितलं होतं त्यावेळेस मी काढून दिलं होतं, ते डेटा माझ्याकडे अजूनही आहे. तर तुम्हाला पाहिजे तर ते मला हाय करा. एक. दुसरी गोष्ट, मूळ ओरिजिनल पाहिजे. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, आणि जेवढं असेल ते सगळंच घ्या. आधार पण घ्या, पॅन पण घ्या, सगळंच घ्या. घरी काहीच ठेवू नका. ठीक आहे. माध्यमिक शाळात उत्तीर्ण पत्रिका, म्हणजे हे 10th आणि 12th दोन्ही मार्कशीट, दोन्ही सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचं पण. ठीक आहे. ओरिजिनल मार्कशीट. हा. तर जात कास्ट सर्टिफिकेट वगैरे, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी वगैरे असेल तर 10वी असेल 10वी, 12वी असेल 12वी, नाही तर ग्रॅज्युएशनचं तर ग्रॅज्युएशन. त्याचं जात कास्ट व्हॅलिडिटी, सर याच्यातले एक पण नाहीये, ते पुढे दाखवतो मी काय. त्याच्यानंतर हे तुम्ही या प्रवर्गातून येत असेल तर त्या त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट, आर्थिक दुर्बल घटका ते स्पेशल इकॉनॉमिक विकर सेक्शन वगैरे, एसीबीसी वगैरे असेल किंवा इकॉनॉमिक विकर सेक्शन असेल त्याचं तुम्हाला अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं, माजी सैनिक असेल तर माजी सैनिकाचं, हे तुम्हाला माहित असतं. मोस्टली हे लफडा देणार तुम्हाला इथं बघा नीट. क्रीडा विषय का असेल तर क्रीडा विषय, हा. अनाथ असेल तर अनाथ, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल ते इथून 14 नंबर पासून बघा. मी थोडं फास्ट याकरता बोलतोय किंवा स्पीड याकरता माझी बोलण्याची जास्त आहे की मला 5 मिनिटात उरकायचंय. मे बी 5 मिनिटं झाले पण असतील. ठीक आहे. लहान कुटुंब असल्याचे परिशिष्ट ब मधील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, हे मी ऑलरेडी टेलिग्रामवर आपल्या टाकलेले, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून ते डाउनलोड करा, ती झेरॉक्स काढून त्याच्यावर फक्त सही शिक्का मारून द्या. दुसरं, राष्ट्रीयत्व म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ते डोमिसाईल मध्ये येऊन जातं तुमचं. डोमिसाईल महाराष्ट्राचे आदिवासी रहिवासी नाहीये तर मग आता 3 दिवसात तसं पण निघत नाही. त्यामुळे टीसीवर तुमचं जन्म तारीख आणि जन्म गाव दिलेलं असतं, त्यावरून ते डिसाईड करू शकतात. आता बघा, तुम्ही आता आणू नाही शकत काही लेटेस्ट मध्ये तुरंत. जे आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह राहा. आता भांड्यात नका बसून, रडत नका बसू. अंशकालीन पदवीधर असेल, बेरोजगार, त्या हिशोबाने तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. आता जर जात वैधता, म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं ना, कास्ट व्हॅलिडिटी नसेल, एनसीएल नसेल, जे काही नसेल तुम्हाला, तर त्याचं हमी पत्र द्यावं लागतं तुम्हाला की बाबा माझ्याकडे नाही असं असं. हमी पत्र म्हणजे त्याचं पण नेटवर हमीपत्र आहे की नसल्याचं मग तुम्ही कधी सादर करणार, जॉईनिंग झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत असं तिथं लिहावं लागतं ऍप्लिकेशन टाईप. तर ते ऑलरेडी आहे, इंटरनेटवर भरपूर आहे. त्याच्यात नावात बदल झाले असेल तर ते तुम्हाला राजपत्र गॅझेटेड की माझं पहिले नाव हे होतं आता हे नाव आहे वगैरे वगैरे वगैरे, तुम्हाला ते चेंज करावं लागतं. काही पदवीधर पदविका प्रमाणपत्र वगैरे काही तुमच्याकडे नसेल वगैरे त्याकरता, आणि इतर शैक्षणिक अर्हता म्हणजे जर तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी दिलं असेल. म्हणजे तुम्हाला हे सांगतोय की ते जे तुमच्याकडे ओरिजिनल आहे, 10वी सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, मार्कशीट असो किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असो, किंवा तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, एनसीएल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तुमचं का डोमिसाईल सर्टिफिकेट, टीसी, जे काही असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सगळं घ्या ओरिजिनल. त्याच्यात प्रत्येकाचे 3-3, 4-4 झेरॉक्स करा. प्रत्येकाच्या 4-4 झेरॉक्स पाहिजे तुमच्याकडे ओरिजिनल सकट. ठीक आहे. आणि अटेस्टेड पाहिजे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड, तुमची स्वतःची साईन पाहिजे. आता फोल्डर फाईल म्हणजे ह्या नसतात, पहिलेच सांगतो, ह्या वाल्या घेऊन जायच्या नसतात. फोल्डर फाईल म्हणजे ह्या वाल्या असतात, आयदर या प्लास्टिकच्या फॉर्मॅटमध्ये घ्या, पण ही नका घेऊ, खूप कसतरी वाटतं ते. थोडस स्टँडर्ड मेंटेन करा. याच्यावर असं लेदरचं किंवा दुसरं काहीतरी पॉलिथी काय म्हणते त्याला, लेदर टाईप असतं तो कापड, तसं वाला घ्या. बॉक्स फाईल असते याच्यामध्ये, हे असंच असतं सिस्टम. म्हणजे हा सिस्टम काय, एखादा प्लास्टिकचा पेज आहे, त्याच्यात तुम्ही ओरिजिनल टाकायची, मग दुसऱ्या याच्यात ओरिजिनल टाकायची. तर समोरची पार्टी ना असं एक एक काढून नाही बघत, या फाईल मध्ये ना एक एक काढावं लागतं. नाही, इथं तो असं वरतूनच बघतो, ओरिजिनल आणि तुमचे झेरॉक्स, ओरिजिनल झेरॉक्स असं. तर अशी वाली फाईल पाहिजे. तर मोस्टली याला प्रेफरन्स आहे. ही थोडी महाग येते, ही थोडी स्वस्त येते, त्याला प्रेफरन्स आहे. नाहीतर तुम्हाला जिंदगीत कुठं कुठं हे सांभाळूनच ठेवावं लागतं. त्यानंतर आता बघा, तुम्ही इंटरव्ह्यूला जात नाही ते मला मान्य नाही. मला माहिती आहे की साध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात आहे, तर लगेच चड्डीवर पण नका जाऊ, किंवा एवढं पण टाय बी लावून नका जाऊ. मध्यम मीडियम मार्ग, हे एकदम शर्टाची बटणं उघडून असे जुते घालून, हे असं ढगाळवाणी विदाउट इन शर्ट, हे असं स्टाईल मारत, हे नाही करायचं. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट इज द बेस्ट, किंवा ब्ल्यू पॅन्ट घ्या. ठीक आहे. तर असं साधं पाहिजे.
टॉप टिप वाटलं पाहिजे. पहिला फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि तुम्ही फिमेल वगैरे असेल तर साडी किंवा सलवार कमीज घाला, जीन्स पॅन्टवर नका जाऊ. पहिलं आहे ना यार, कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची. नाही एखाद्या मेंबरला आवडलं आणि तिथं असं आवडण्यासारखं नाहीच आहे बिलकुल. इंटरव्ह्यू नाही तुम्हाला, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पिऊन तर बनायचंय, मग एवढं लागतं का? पण ठीक आहे ना, चांगलं राहिलं तर काय बिघडतं का? ते इगो मध्ये येतो ना तुमचा. आता मी तर परीक्षा पास केली, मला तर सर्वात जास्त मार्क आहे, मला कोण अडवणार? ठीक आहे ना, एक पद्धत असते जिंदगीत जगायची. एक दिवसाकरता काय बिघडतं तुमचं? एकदा जॉईन झालं, पैसे यायला लागले, पहिली सॅलरी आली, मग करा कुठं नाही काय करायचं तुम्हाला. हा, ह्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर खाली याच सेक्शन म्हणजे व्हिडिओच्या सेक्शनच्या खाली तुम्ही इथं कमेंट करू शकता. तसं कमेंटचा बॉक्स असतो माहिती आहे तुम्हाला, फक्त दाखवलंय. तर हा सेशन मला 10 मिनिटात रेकॉर्ड करायचा होता. 10 मिनिटं मला असं वाटतं झालं असेल. आणि हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये याकरता टाकतो की याच्यावर लाईव्ह घेऊन परत 1 तास चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं जे तुमच्याकडे डाऊटफुल क्वेश्चन असू शकतात ते मी स्वतः मांडलेले आहे. अजून काय असेल तर मी सांगतो. बाकीच्या जीएमसी बद्दल सांगतो. बघा मुंबईचं पण येणार आहे, टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर आत्ता सांगली मिरज झाली, फेब्रुवारी मार्च मध्ये येईल तुमचं, आत्ता नाही मार्च मध्ये, मार्च नंतर बघा. त्याच्यानंतर सोलापूरवाली कधी येणार तर येईल, फेब्रुवारी मध्ये एक्झाम होईल. त्याच्यानंतर पुण्याचं पण येईल रिझल्ट याच जानेवारी महिन्याच्या एंड पर्यंत. हे झाल्या जीएमसी. बाकीच्या कंबाईनचे तर एक्झाम आता ग्रुप बीसी झालेली आहे. राज्यसेवेचे फॉर्म भरणं चालू आहे. 2026 चे प्रिलिमचे ज्यांना राज्यसेवेचा फॉर्म भरायचा भरून टाका. एक दुसरं कंबाईनचे फॉर्म अजून नाहीये, सुरू होणार आहे, ते पण मी सांगतो 2026 वाला. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असेल तर विचारा. तसं आपण RRB च्या एक्झाम करता, NTPC करता किंवा वेगवेगळ्या ग्रुप डी एक्झाम करता सिरीज परत एकदा सुरू केली आहे. मध्यंतरी ती काही काळाकरता बंद केली होती कारण की जीएमसीच्या आणि ग्रुप बीसीच्या एक्झाम आल्या होत्या. तर परत एकदा RRB चे मी सेशन घेतोय, रात्री 9:15 त्याचा टाइम आहे. तेव्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.